सकाळ सकाळी या मॅडम आंघोळ बिंघोळ करून खाली जाऊन भांडणं करत बसल्या त्या आजींबरं. त्या आजींबरं भांडली. नंतर वर येऊन म्हणे माझा फोटो काढ माझ्या बाळावर. म्हणलं नाही काढत जा. जाऊन बसली पोज देऊन. फोटोच काढ म्हणे. बरं म्हणलं काढते बाया. काढला फोटो, 2-4 फोटो काढले. मॅडमनी पोज दिले. काढले मग मॅडमांचे फोटो तिच्या बाळाबरं. नंतर मी माझ्या बाळाला खेमटे चाराय घेतले की ही मॅडम पण तिच्या बाळाला खेमटे चाराय घेऊन बसली. म्हणे खा खा. आमच्या मॅडमांना खेमटे चारून घेतली, आंघोळ घातली आणि मॅडम झोपले आंघोळ करून. म्हणलं हे वादळ झोपले तोपर्यंत आपले कामं उरकून घेऊ. हे वादळ उठलं की परत काही कामं करू देणार नाही. पटकन कपडे धुवून बाथरूम स्वच्छ करून घेतलं. कपडे वाळवाय आली तर रस्त्यावर कालवा. म्हणलं कसला कालवा चाललाय, चला आपण पण बघून येऊ. जायच्या आधी आमचं हे मोठं वादळ बघा येऊन थांबले. मोठी माणसं बाबा, काय नाही हो, इथं रस्ता होणार आहे, आता हायवे होणार आहे आपल्या पण दारात, टेन्शनच नाही. आणि इथं बघा या मॅडम उलटं फुल घालून बसले. ती केलं ना बुवानं सरळ फुल. आणि हे कपडे बघून तर मला असं वाटायला लागलं मी धोबी घाटातच आहे का काय. धोबीच व्हायला लागेल मला आता. आणि हे पुढचं ऑफिस आहे ना, हे कधी चालून कधी बंद आहे तेच कळत नाही. माणसंच दिसत नाही ती. आणि बघा या मॅडम आमच्या उलटं ब्लाऊज घालून फिरते ती. आणि या सायलीचं तर काय फोटो सेशनच संपत नाही बाबा. बाहेर चालली तरी फोटो. लाडूची आणि शियाची मोठी फॅन आहे ती. या मॅडम दुपारी झोपल्या. म्हणलं चला स्वयंपाकाला लागू. इथं मी पुदिना आणि ऊस लावून घेतला आहे.